नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूजच्या मुद्दा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचे स्वागत। कोल्हापुरात सध्या ऊस प्रश्न पेटताना दिसतोय। ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे। साखर कारखान्यांसाठी ऊसाची होणारी वाहतूक देखील रोखण्यात येते, तर कुठे स्वाभिमानी रास्ता रोको आंदोलन करताय, तर काही ठिकाणी बैलगाड्यांची देखील जाळपोळ केली जाते। ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही साखर कारखान्यांसमोर आंदोलन देखील करते। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये ऊसाचा प्रश्न हा पेटताना दिसतोय। ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि आता ऊस वाहतूक देखील अडवली जाते। तसंच काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत। ही दृश्य आहेत कोल्हापूरच्या टाकळीवाडीमधली। टाकळीवाडीमध्ये देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलंय। कारखान्यांमध्ये जाणारी ऊसाची वाहतूक ही थांबवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर ऊस देखील पाठवणार नाही, कारखान्यामध्ये पाठवला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे। जोवर ऊसाला 400 रुपये हप्ता दिला जात नाही तोवर गप्प बसणार नाही असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे। दरम्यान कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। साखर विकून कारखानदारांना जास्त पैसे मिळाले आहेत, कारखानदार पैसे द्यायला तयार नाहीत असा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। कारखानदार शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील राजू शेट्टी म्हणतायत। साखर कारखान्याकडे गेल्या वर्षी 31 मार्च नंतर साखर विकून जादा पैसे आलेले आहेत आणि ते दुसऱ्या बिलापोटी 400 रुपये द्या अशी आमची मागणी आहे। ते पैसे कसे देता येतात हे स्टेटमेंट काढून आम्ही दाखवून दिलेलं आहे, तरीसुद्धा कारखानदार द्यायला तयार नाही। त्यामुळे शेतकरी बिथरलेला आहे। अजूनही शेतकऱ्यांनी संयमानं घ्यावा असा आमचा प्रयत्न चालू आहे, परंतु कारखानदार त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतात। अजूनही वेळ गेलेला नाही, कारण मी स्वतः साखर आयुक्तांच्या बरोबर आज सकाळी बोललेलो आहे। बॅलन्स शीट पूर्ण झालेला असला तरी सुद्धा हे पैसे देता येणं शक्य आहे। तर याबाबत बोलण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे। शेखर, सध्या कोल्हापूरमध्ये हा ऊस प्रश्न पेटताना दिसतोय आणि त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन देखील करतेय। या आंदोलनकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे? नक्कीच खरं तर कोल्हापुरातले शेतकरी आज संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत। आज खरं तर ही मागणी जी आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची हीच आहे, जी म्हणजे मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा। शिवाय या वर्षीचा ऊसाचा दर जो आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काही दिवसांपूर्वीच ऊस परिषद झाली। त्या ऊस परिषदेमध्ये 3500 रुपये दराची मागणी जी आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली। त्यामुळे हे दोन प्रमुख मुद्दे जे आहेत त्याच मुद्द्यांवरती स्वाभिमानी शेतकरी संघटना आता अडून आहे। खरं तर दुसरा हप्ता जो आहे तो 400 रुपये मिळावा या संदर्भात यापूर्वी देखील राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली। त्यामध्ये आम्ही 2 पावलं मागे देखील यायला तयार आहे, मात्र कारखानदार जे आहे ते यावरती अडून आहेत अशीच भूमिका जी आहे ती अशी प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांकडून येते। मी सगळ्यात पहिला काही शेतकरी आहेत त्यांच्याशी देखील बातचीत या संदर्भातच करणार आहे। आपण सगळ्यात पहिला ही सगळे शेतकरी दाखवतो जे कोल्हापुरातल्या एका ऊसाच्या फडामध्ये आले, ज्या ठिकाणी ऊस तोड सुरू होणार होती आणि तीच ऊस तोड ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता रोखलेली आहे आणि अशीच परिस्थिती कोल्हापुरातल्या विविध भागांमध्ये आता पाहायला मिळते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी ज्या ठिकाणी तोड घेत असल्याचं समजतात त्या ठिकाणी जातात आणि तिथली ऊस तोड जी आहे ती बंद करतायत। स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा द्या अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करतायत। काही शेतकरी त्यांच्याशी सुरुवातीला आपण बातचीत करूया। काय नेमकी ही या वर्षीची ऊसाची मागणी आहे? खरं तर गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाला 400 मागताय, यावर्षी 3500 दर मागताय। या वर्षीच ही इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन का अशी देखील टीका आता व्हायला? नाही, टीकेचा काय प्रश्न नाही। कारखानदार हे शेतकऱ्यांना देतच नाहीत, नफाच असतो आणि मागील जे शेट्टी साहेबांनी जे मागितले ते त्यांनी द्यावं।
पुढील 3500 रुपये मागणी आहे तीसुद्धा तिने द्यावी आणि आम्हा आणि शेतकऱ्यांना यातनं मुक्त करावं. काय तुमची नेमकी आता काय मागणी? गेल्या अनेक वर्षांपासून हा बदलतेला दर बघितलेला, आता त्यामध्ये कसा तुम्हाला जी मागणी करताय ती कशी योग्य आहे? तुम्ही आता कारखानदारांना काय मागील आमचा ऊस तोटला तेव्हा त्यांनी 3200 धरून नेला होता, 3000 धरून होता. ते आमची साखर जवळजवळ त्यांनी 4042 आता विकली. त्याचा मागील फरक आमचा म्हणून आम्ही 400 रुपये मागायला लागलो आहे. आणि चालू वर्षीचा दर साखरेचा बघितलं तर आम्हाला ते 3500च्या वर बसतं आहे, आम्हाला 3500 तरी द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत. नक्की आता या SMB प्रमाणे 3500 वर दर बसतो, तरी त्यांनी आम्हाला 3500 तरी द्यावेत. आणि मागील हिशोब 400 द्यावा. साखर आमची 4200 आता चालू आहे आणि त्या ऊस कमीनं घेऊन आहे शेतकऱ्यांना लुबवण्याचं काम करत आहेत साखर सम्राट. आणि बघितलं तर लबाड बोलून एक गुराळाला चालला आहे, ऊस याला चालला करून तोडण्याची चुडणी चालू ठेवलेलं आहे. हे चुकीचं आहे. त्यांनी आमचं म्हणणं देण्यात घ्यावं एवढे मी म्हणतो. तर एकीकडं दिवाळी सगळीकडे सुरू आहे, सगळीकडे गोडधोड एकमेकांना वाटले जाते, मात्र आपण शेतकरी सगळे ऊसाच्या फडामध्ये जिथं तोड आहे ती बंद पाडायला या ठिकाणी आलेला आहे. का नेमके एवढं ॲग्रेसिव्ह आंदोलन आता करावं लागतंय? कारखानदार काहीच ऐकत नाही असं झालं. मी शेतकरी संघटना एक सच्चा कार्यक्रम म्हणून तुम्हाला साहेब विनंती करतोय. काल दिवाळी खाण्याऐवजी आमच्या शेतकऱ्यांनी खरडा भाकरी खाल्ल्या. वडणगावमध्ये असं होत असतापैकी तोड आम्ही चालून देणारच नाही. पहिले 400 रुपये दिले नाहीत आणि आता 35 रुपयाची आमची मागणी आहे ती ठामपणे तिने नकारच दिलेला आहे. त्यामुळे राजू शेट्टी साहेबांना वडणगावातले स्वाभिमान शेतकरी संघटना आणि रघुनाथ प्रणित शेतकरी संघटना यांच्या वतीने आम्ही आज ही तोड रोखतोय. 100% आम्ही तोडून देणार नाही आणि यांचे कोयतेसुद्धा आम्ही काढून घ्यायला कमी पडणार नाही. मला एवढं सांगायचं आहे की ह्या गोरगरीब जनतेचे माझे शेतकरी वर्ग किंवा कार्यकर्ते नुकसान काय करणार नाहीत, पण कारखान्याला आम्ही गुडघा टेकायला राहणार नाही. पहिले 400 आणि आत्ताचे 500 रुपये दर घेणारच. मी जुत्रम गोडके यांच्या वतीने एक आव्हान करतो शेतकऱ्याला की तुम्ही तोड घेऊ नका. सोशल मीडियाच्या चॅनलमध्ये जर बराच आम्ही विचार केला तर खरं हे सगळे तोड घेऊ नका असं सांगतायत. काका तुम्ही काय सांगाल? खरं तर हे सगळं आंदोलन कालपासून खरं तर ॲग्रेसिव्ह होते, अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे. कारखानदार त्या ठिकाणी म्हणतात आमच्या कारखान्यांवरती मोठं कर्ज आहे आणि ते भागवण्यासाठी आम्हाला आता शेतकऱ्यांनीच मदत करावी. या सगळ्याकडे कसं बघ? अहो, कारखानदारांनीच शेतकऱ्यांना मदत करायची असते. सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठीच हे चाललेलं आहे. वैयक्तिक राजू शेट्टीचं यात काहीही संबंध नाही. तर कारखानदारांनी शेतकऱ्यांचं हित बघून आपले कारखाने चालू करण्यासाठी दर जाहीर करावा आणि मागील 400 रुपये द्यावे, एवढीच मी. खरं तर तिकडं राजू शेट्टींच्या आंदोलनावरती आक्षेप देखील घेतला जातोय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हे सगळं केलं जाते. खरंच हे सगळं राजू शेट्टी त्यासाठी करतात असं वाटतं, कारण तुम्ही आता साहजिकच नाही म्हणणार, मात्र हे सगळं करत असताना, ही टीका होत असताना तुम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते कशा पद्धतीने या सगळ्याकडे ही टीका करतात हे चुकीचंच आहे. आम्ही आमच्या हक्काचं आणि कष्टाचं दाम मागायला लागलेलं आहे. हे साखर सम्राट आम्हाला लुटायला बसलेले आहे. गेल्या आता आम्हाला बरेच वर्षापासून आम्हाला 300, 400, 700 पासून वर मिळालाच नव्हता. राजू शेट्टी व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालीच आम्हाला हा दर मिळायला लागलेला आहे आणि आमच्या हक्काचं आणि कष्टाचं आम्हाला मिळालं पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी हे आमचं आंदोलन आहे. आणि वडणगे गावी आम्ही झाडवाट कुरुण मंडळ या ठिकाणी आम्ही तोड रोखलेले आहे आणि हे आम्ही रोखणारच. आणि अशा प्रकारे आमचं आंदोलन गांधी पद्धतीने हे राहणार आहे. आम्ही कोणाचं नुकसान करणार नाही, पण गांधी पद्धतीने आमचं हे नुकसान आम्ही हे आंदोलन करणारच. तर तिकडं तुम्ही देखील या संदर्भात आजपर्यंत अनेक वेळा आंदोलन केले आहे. यावर्षी खूप उग्र पद्धतीने आंदोलन होते. आता देखील तुम्ही ऊसतोड रोखलेली आहे. एकीकडं टीका होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर चर्चा देखील केली जाते असं सांगितलं जाते, मात्र ही चर्चा कुठंतरी थांबताना पाहायला मिळते. आत्ता नेमकी आपल्या सगळ्या शेतकरी संघटनांची काय मागणी आहे? 400 रुपयाची गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाला आपली मागणी आहे, त्यामध्ये देखील कॉम्प्रोमाइज करायला आपण सगळे तयार. आता वास्तविक जी काय आम्ही मागणी केलेली ती मागणी रास्तच आहे. आणि गेल्या वर्षीचे तुटलेल्या ऊसाचं 400 रुपये अधिकचे आम्ही आता 3500 रुपये अशी मागणी केलेली आहे. माननीय राजू शेट्टी साहेबांनी हे गेले 1 महिना आक्रोश पदयात्रा काढून हे अगदी महाराष्ट्रभर जाहीर केलेलं होतं. ही जी कल्पना पूर्ण राज्य सरकारला होती, सर्व साखर सम्राटांना होती. मग ह्या 1 महिन्यामध्ये जर ह्या लोकांना जर चर्चाच करायची होती आमच्याबरोबर, तर त्यांनी त्याच वेळी करायला पाहिजे होती. त्यावेळी जर चर्चा केली असती तर हा आजचा जो प्रसंग आलेला आहे किंवा अटीताटीचा जो संघर्ष निर्माण झालेला आहे हे त्या लोकांनीच केलेला संघर्ष निर्माण आहे. आमचं काहीच नाही. जे आम्ही मागणी केलेलं आहे ठीक आहे, ज्या वेळी मागणी करतात त्यावेळी ती 100% देतील अशी पण आमची भावना नाही. आम्ही 1-2 पावलं मागे येण्याची सुद्धा साहेबांनी तयारी दाखवलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी चर्चा करावी, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे काय मागायचं आणि आम्हाला काय घ्यायचं ते आम्ही बघू. आज जी काय तोड चालू झालेली आहे, छुप्या पद्धतीने चुपकीची जी तोड पद्धती चालू आहे आसपासच्या गावामध्ये, पंचकोशीमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये, ती तोड
तिने सर्व कारखान्यांनी थांबवावी, पहिले आमच्याबरोबर चर्चा करावी आणि चर्चेतून जो काही मार्ग निघेल तर त्या पद्धतीने ते तोडी देण्यात आहेत. जे काय हे तोड करणारे तोड बांधव आहेत त्या लोकांना पूर्णपणे आम्ही त्यांना दिवाळीचा फराळ देऊ केलेला आहे, त्यांच्या जनावरांना वैरणसुद्धा देऊ केलेलं आहे. एक शेतकरी किंवा एक ग्रामस्थ किंवा एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना मदत केलेली आहे. तर हे किती दिवस जर ही जबाबदारी जर शेतकऱ्यांचीच असेल तेवढीच कारखान्याची सुद्धा आहे. त्या लोकांना कोणत्याही प्रकारची मारहाण, वाईट वंगाळ किंवा शिवीगाळ असे कुठलाही शेतकरी ग्रामस्थ करत नाही. ही अफवा सोडून जे काही लोक या समाजामध्ये अफवा पसरवून शेतकऱ्यांना तोडी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मला या 2 दिवसापाठीमागे असं ऐकायला मिळालं की सर्व कारखान्यांनी दर जाहीर केलेला आहे, तुम्ही तोडी घेऊ शकताय. तर ह्या 2 दिवसामध्ये कुठं तरी अशा तोडी ते देत आहेत. तर याला गावातील किंवा पंचक्रोशीतील जिल्ह्यातील शेतकरी संघटनेची जी लोक आहेत, स्वाभिमानीचे असतील, इतर संघटनेचे लोक असतील, तिने त्या जागेवरती जाऊन त्या तोडी रोखलेल्या आहेत, थांबवलेल्या आहेत, विनंती करून त्या लोकांना सांगितलेल्या आहेत. त्या पद्धतीने शेतकरी बांधवांनी किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा त्या तोडी थांबवलेल्या आहेत आणि त्या लोकांनी सुद्धा हात जोडून विनंती केलेली आहे की आम्ही सुद्धा माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आम्ही तोडी आजपासून साहेब थांबवतोय आणि तुमचं सहकार्य आम्हाला राहून दे. आम्ही त्यांना सांगितलं आमचंही सहकार्य तुम्हाला राहील. तर त्यांच्या जनावरांना किंवा त्यांच्या पोटापाण्याचा जो काही प्रश्न होता तो 2 दिवस आम्ही त्यांना सहकार्य करून गेलेला आहे. आम्ही त्या लोकांचंही आभार मानतो, कारण ती लोक आहेत म्हणून आमच्या तोडी आहेत आणि आम्ही आहेत म्हणून ते आहेत. आमचं जीवन एकमेकांच्यावर आधारित आहेत. त्या लोकांचा सन्मानाने आम्ही ते दिवाळी त्यांची साजरी केलेलं आहे. खरं काल आम्ही खरडा भाकरी खाऊन आमच्या वडणगे ग्रामपंचायतसमोर हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे. जो पातूर या दराची घोषणा होत नाही तो पातूर खरडा भाकरी आंदोलन हे चालूच राहणार आणि भविष्यात जर हे आंदोलनाला जर वेगळ्या पद्धतीने कोणी काही वळण देण्याचा प्रयत्न केला तर ते शेतकरी हाणून पाडतील, हे 100% कराय. आणि माननीय आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्यावरती ज्या प्रकारे टीका काही आमदार माझे आमदार करत आहेत त्यांनी थांबवा. मी त्यांना विनंती करतो की आम्ही राजू शेट्टींना साहेबांना सांगितलेलं आहे, साहेब जर आपल्याला कुठल्या कारखान्याने जर 3,500 रुपये दर दिला आणि मागेल आपल्याला 400 रुपये जर दिलं तर साहेब आपण खासदारकीची इलेक्शन थांबवून आपण सर्वसामान्य आपण जीवन जगायचा, त्यांना खासदारकी आपण बहाल करू. तुम्ही जाहीरपणे असे सांगा. राजू शेट्टी साहेबांनी तसं मीडियात आणि प्रसार माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. मला राजू शेट्टी साहेबांचा रास्त स्वार्थ अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या मनाने त्यांनी सांगितलेलं आहे ते आम्ही स्वीकारायला तयार आहे. जरूर त्यांनी बाबा आम्हाला 3,500 रुपये टनाला 400 रुपये मागील द्यावं. आम्ही त्यांना अगदी जाहीरपणे खासदारकी बहाल करतो एवढी मी अपेक्षा. त्यांच्या खासदारकीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. तुम्ही काय सांगाल? खरं तर ही सगळी दर देणं शक्य नाही असं कारखानदार म्हणतात. शेतकरी म्हणून तुम्ही काय नेमकी बाजू जी आहे ती तुमची मांडलेली आहे, कारखानदारांना शेट्टी साहेबांनी देखील मांडलेली आहे. कशा पद्धतीनं दर देणं शक्य आहे काय सांगाल? मुळात 2024ला जी खासदारकीचं म्हणजे जी होणारी जी निवडणूक आहे त्या खासदारकीच्या आशेपोटी ही आंदोलनं चालू आहे किंवा काय आहे. जे इतर का आपल्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे एक साखर सम्राटाचा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे एक साखर सम्राटाचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. इथं कारखानदारीचं वर्चस्व आणि त्या वर्चस्वाला भेदण्याचं काम राजू शेट्टींनी 2005 पासून जे चालू केले चळवळीच्या माध्यमातून 25 वर्ष आणि त्या 25 वर्षात जवळजवळ सगळ्या चळवळी यशस्वी पार करत ह्या शेतकऱ्याच्या पाठंबळावर यशस्वी करत टप्प्याटप्प्यानं उसाला पहिल्यांदा SMP होती, त्यानंतर FRPच्या रूपांतर केलं. अशा हळूहळू जे 360 रुपये दर मिळणारा उसाला दर हा 3200 आणून ठेवला. म्हणजे हे राजू शेट्टीच्या चळवळीचं यश आहे. त्यामुळे मिळणारा हा पाठिंबा जे शेवटी चळवळीला कोण म्हणू शकतील की चळवळ यापूर्वी देखील सगळ्यांनीच पाहिलेली आहे. मात्र आत्ता हा जो मुद्दा सुरू आहे की आम्हाला हा दर देणं शक्य नाही असं कारखानदार म्हणतायत. तो दर देणं शेतकरी देखील सांगतायत कारखानदारांना की आम्हाला या मार्गातून देणं तुम्हाला शक्य आहे, तर तुम्ही देत का नाही आहात? त्या संदर्भात काय सांगाल? कशा पद्धतीनं देणं आता शक्य आहे कारखानदारांना? कारण आमचे व्यवहार सगळे संपलेले आहेत आणि आता याच्या पुढच्या वेळच्या हंगामात आम्ही सगळे बघू अशा पद्धतीचं पालकमंत्र्यांनी देखील काल म्हटलेलं आहे. या संदर्भात काय? या संदर्भात एक सांगणं आहे की ज्यावेळी आमची चळवळ किंवा आंदोलन ज्यावेळी राजू शेट्टी पुकारायचं, ज्यावेळी चालू यायचं आंदोलन, त्यावेळी सर्व साखर सम्राट एकच टीका करत होती की आम्हाला साखरेचा हमी भाव बांधून द्या वर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणि मग आम्ही तुम्हाला जो तुम्ही मागणीचा दर आहे तुमच्या स्वप्नातला दर देऊ किंवा हे आशयाचं टिप्पणी करत होते. पण आता ज्यावेळी साखरेचा दर त्यावेळी 3200 न राहता डायरेक्ट आपला राष्ट्रीय बाजारपेठेत 4200 रुपये नाही, परत खुल्या जागतिक अर्थव्यवस्थेत हाच दर 48 रुपये नाही.
म्हणजे हा जागतिक बाजारपेठेचा हा जो कोटा आहे तो सर्व कारखान्यांना नेमून तेवढा दिला आहे. हा वाढवून घेणं हा तिन्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं घेणं गरजेचं आहे हा कोटा वाढून. आणि जो अधिकतम ज्यावेळी 3200 किंवा 3800 साखर असताना देखील तुम्ही 3200 दर दिला याचा, आणि आता तर साखरेला 4200 ते 4500 अधिकतम 1000 रुपयाचे एका टनाला जास्त पैसे मिळाले. आणि तो पैशाचा वाटा कमीत कमी आमचा 400 रुपयाचा त्यात आहे विक्री झालेल्या साखरेचा. आणि अधिकतम जे इतर प्रोडक्ट जे उत्पादन केलं 1 टन गाळापासून त्याचं आम्ही अजून तरी मागितलेलंच नाही. जो अधिकतम तुम्हाला 1000 रुपये मिळाले, 1000 ते 1200 रुपये सरसकट सर्व साखर सम्राट. आणि यात भागीदारी शेतकऱ्यांचं 400 रुपये देणं लागतं. त्यांचे साहेबांनी सांगितले की 400 रुपये आम्हाला गेल्या वेळेचं दिलं पाहिजे आणि तुम्ही येणाऱ्या हंगामातला आम्हाला 3500 रुपये दर हा दिला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही कारखाने बेशक चालू करू शकता. पण असं वारंवार प्रत्येक दरवर्षी काय करतात की गेल्या वेळेचं देत नाहीत, पुढलं जाहीर करतात आणि कारखाने चालू करतात. हे म्हणजे मागचं आमचं बुडूनच जातात पैसे. मागचं म्हणजे 200 मागितलं गेल्या त्याच्या आधी 300 रुपये मागितलेलं, पण हे न देता का नाही तेच 300 रुपये पुढल्या हप्त्यात गाठले जातात. कारखाने एकदा चालू झालं की त्याचा म्हणजे ते आवाज तिथंच दबला जातोय. ह्या गोष्टी घडाल्यात. म्हणून ह्यावेळी राजू शेट्टींनी ठाम निर्णय घेतला आहे की घेतलं तर 400 नाहीतर कारखाना बंद. आणि 400 तर ही सगळी मागणी जी घेऊन आहे ती ही सगळे शेतकरी आहेत. काका तुम्ही काय सांगा, एका एकराला आता किती खर्च नेमका आता तुम्हाला येतोय? काका बोलणार नाही म्हणतात, मात्र काय एक एकर शेती आता करताय आपण, 1 एकरीला आता किती नेमका खर्च येतो, त्यातनं उत्पादन किती येते हे देखील प्रेक्षकांना सांगा. आणि आपली मागणी जी आहे ती कशी योग्य आहे ती देखील आता पटवून. आता जर नांगरटीचा दर जर बघितलं, डिझेल आता 100 रुपये लिटर आहे. नांगरट ट्रॅक्टर बघवत नाही. जर लागवडीचा दर जर बघितलं तर डबल झालेत. लागवड परवडत नाही, शेती परवडत नाही, तोट्यातच आहे. आमचं मत काय आहे, आणि 70-30चा फॉर्म्युला करावा. जे उत्पन्न आहे उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना 70% तुमच्या बाकीच्या प्रोडक्टसाठी आमचं 30% तुम्ही घ्या, हे आमचं म्हणणं आहे. 20% लेवीची साखर शेतकऱ्यांनी फुकट जरी दिली तर 80% साखर ही साईड प्रोडक्टला जाते. कुठं बेकरी, कुठं या अशा यालाच जाते, पेप्सिकोला याला जाते. मग आमचे 20% फुकट खाऊन द्यात. नक्कीच शेखर, धन्यवाद. तर आपण बघतोय कोल्हापूरमध्ये हा मुद्दा, उसाचा मुद्दा हा पेटताना दिसतोय. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.